तिळाची करंजी तयार करण्यासाठी 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा विलायची पावडर घेतलेली आहे। आपण तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहोत, त्यानंतर मिक्सरला टाकून आपण ते वाटून घेणार आहोत। त्यामध्येच आपण गूळ आणि विलायची पावडर टाकून पुन्हा एकदा वाटून तिळाचं सारण तयार करू। आता एका भांड्यामध्ये मी 1 वाटी रवा आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप टाकून आपण हे थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत आणि एक अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर मी त्याची पोळी लाटून घेणार आहे आणि त्याचा रोल तयार करून एकसारखे गोळे तयार करून घेणार आहेत। एकसारखे गोळे तयार झाले की आपण त्याची छोटी पुरी लाटू आणि करंजीच्या साच्यावर ही पुरी ठेवून आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत। कडेने आपण बोटाने पाणी लावून घेऊया आणि करंजीचा साचा बंद करून आपण ही करंजी तयार करून घेऊया। अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या तयार केलेल्या आहेत। आता त्या गरम तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत आपण ही करंजी तळून घेऊया।